हॅलो एव्हरीवन. तर आपण जनरल इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहे द्रव्यबद्दल. द्रव्य काय असते तर यत्राश्रितः कर्मगुणाः कारणम समवायी यत तद्द्रव्यम. म्हणजे ज्याच्या आश्रयाने कर्म राहतात त्यांना द्रव्य असे म्हणतात, सबस्टान्स ऑर ड्रग. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर ओवा म्हणजे यवानी हे एक द्रव्य आहे, ज्याच्या आश्रयाने रस, कटुतिक्त हे रस, कटुविपाक, उष्णवीर्य, दीपनपाचन, शुलग्न ही कर्म राहतात. द्रव्याच्या आश्रयाने गुणकर्म राहतात. गुणकर्म यांचे आश्रयस्थान आहे. ज्या ठिकाणी गुणतत्वे व क्रियातत्व म्हणजे गुण व कर्म असतात त्यांना द्रव्य असे म्हणतात. मन, वायू, आत्मा ही अदृश्य कारण द्रव्य आहेत, जी की दिसत नाहीत पण द्रव्यच आहेत. द्रव्यांचे पांचभौतिकत्व. सर्व द्रव्यम पांचभौतिकम अस्मिन अर्थे. सृष्टीमध्ये जेवढी पण द्रव्य आहेत ती पंचमहाभूतांपासून बनलेली आहेत. तर आता यांची पांचभौतिक निष्पत्ती म्हणजे उत्पत्ती कशी होते तर सगळ्यात पहिली स्टेज असते भूत. भूत म्हणजे परमाणु स्वरूप. वैशेषिकांनुसार परमाणु स्वरूपात असते आणि सांख्यानुसार त्यांना तन्मात्रा असे म्हटले गेले आहे. ते अविनाशी असतात, ज्यांचा अंत होऊ शकत नाही, म्हणून त्याला भूत असे म्हणतात. सेकंड फॉर्म असतो तो असतो महाभूत. तर महाभूत कसे बनतात तर दोन परमाणु, आपण सध्या आकाश महाभूताबद्दल घेत आहे, तर आकाशाचे दोन परमाणु मिळून द्व्यणु बनतात आणि दोन द्व्यणु मिळून त्रिसरेणू बनतात. हे त्रिसरेणूच म्हणजे महाभूत, त्याला स्थूलभूत असे देखील म्हणतात. द्व्यणु हे सूक्ष्म स्वरूपात असतात, परंतु त्रिसरेणू हे दृक स्वरूपात असतात, कारण त्याला डायमेन्शनल फॉर्म प्राप्त होतो, लेंथ, ब्रेथ अँड हाईट. त्यालाच महत परिणामक असे म्हणतात, म्हणजेच प्रत्यक्ष. आता दोन विविध प्रकारच्या महाभूतांचे त्रिसरेणू जेव्हा एकत्र येतात त्या पद्धतीला अनुप्रवेश म्हणतात आणि त्या संयोगाला उपष्टंभ संयोग असे म्हणतात. ओके. थर्ड फॉर्म असतो तो असतो दृश्यभूत. महाभूत कार्यद्रव्याची निर्मिती करू शकत नाहीत. दृश्यभूत हीच कार्यद्रव्याची निर्मिती करू शकतात. पंचमहाभूत एकमेकात मिसळल्यानंतर आयुर्वेदानुसार त्याला अन्योन्य अनुप्रवेश म्हणतात आणि वेदांतानुसार त्याला पंचीकरण म्हणतात. अनुप्रवेश म्हणजेच ही जी प्रोसेस आपण आधी सांगितली होती, दोन विविध प्रकारचे महाभूत जेव्हा एकत्र येतात. द्रव्यांचे श्रेष्ठत्वाची कारणे कुठली आहेत ती पुढील प्रमाणे. व्यवस्थितत्व म्हणजे स्थिरत्व. द्रव्य हे स्थिर असतात, रसादी बदलतात. जसा आंबा हा स्थिर आहे, ते हिरवा असताना त्यामध्ये आम्ल रस असतो आणि पिकल्यानंतर त्यामध्ये मधुर रस येतो. नित्यत्व म्हणजे चिरकाल असतो. स्वजाती अवस्थान, पंचेंद्रिय ग्रहण, आश्रयत्व, शास्त्र प्रामाण्य, क्रमपेक्षितत्व, एकदेश साध्यत्व, तरतम योग अनुपलब्धी, प्रतिघात सामर्थ्य. यानंतर आपण द्रव्याचे वर्गीकरण बघणार आहे. द्रव्याचे वर्गीकरण हे पुढील प्रमाणे 12 प्रकारे केले जाते, ज्यामध्ये चेतन अचेतन, कार्यकारण द्रव्य, उत्पत्ती भेदाने, योनी भेदाने, प्रयोग भेदाने, रसभेदाने, विपाक भेदाने, वीर्य भेदाने, दोषकर्म भेदाने, संशोधन द्रव्य, उद्भवकुल, वय, आकृती भेदाने, चरक, सुश्रुत, वाग्भटत्व. तर या प्रत्येकाबद्दल आपण सेपरेटली बघणार आहे.